सोलापूरच्या माळशिरसमध्ये भीषण दुर्घटना, पिकअप गाडी विहिरीत कोसळून 14 भाविकांचा मृत्यू। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। म्हसवड पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारी पिकअप गाडी रस्त्यालगत असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळल्याने तब्बल 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील रांजणी गाव येथील 14 भाविक म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते। दर्शन आटपून ते आपल्या गावाकडे परतत असताना तांदुळवाडीजवळ त्यांची पिकअप गाडी अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या शेजारी असलेल्या विहिरीत कोसळली। विहीर काठोकाठ पाण्याने भरलेली असल्याने गाडी काही क्षणातच पाण्याखाली गेली आणि मोठी जीवितहानी झाली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले। पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली। विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले। अपघात इतका भीषण होता की संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। दरम्यान हा अपघात नेमका कसा घडला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। चालकाचा ताबा सुटला की अन्य काही तांत्रिक बिघाड झाला याबाबत पोलीस तपास सुरू आहे। मात्र रस्त्यालगत असलेल्या विहिरीला पुरेसे संरक्षण कठडे नसल्याची बाबही चर्चेत आली आहे। या दुर्घटनेबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दुःख व्यक्त करत घटनास्थळी भेट देण्यासाठी रवाना झाल्याचे सांगितले। तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासकीय मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले। एका क्षणात 14 जणांचा जीव घेणाऱ्या या भीषण दुर्घटनेने रांजणी गावासह संपूर्ण माळशिरस तालुका शोकसागरात बुडाला आहे। अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।